सांगते तुम्हाला, एक सरकार जे बसलंय ना, या लेखीच्या अश्रूंवर उभं आहे त्यांचं. या सरकारला झोप कशी येते, या सरकारला काम करताना, भाषण करताना, साजरं करताना या लेकरांचे अश्रू नाही दिसत. म्हणूनच मी इतके दिवस शांत बसले होते. जेव्हा स्टेटमेंट करायचं मी नेहमी म्हणायचे, जे काय व्हावं ते पारदर्शक पद्धतीने व्हावं आणि आपल्याला कुणावर व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप करत बसायचं नाही, आपल्याला या कुटुंबाला न्याय मिळाला. मी विचार करते, ही लेख विचार करा, ही लेख वडिलांसाठी वण राज्यात मोर्चे करत फिरते, भाषण करते. मी सांगते तुम्हाला, एक सरकार जे बसलंय ना, या लेखीच्या अश्रूंवर उभं आहे त्यांचं सरकार. या लेखींच्या अश्रूवर आहे सरकार. मला आश्चर्य वाटतं की या सरकारला झोप कशी येते. या सरकारला काम करताना, भाषण करताना, साजरं करताना या लेकरांचे अश्रू नाही दिसत. झोप कशी येते हो मला सांगा, या प्रश्नाचं उत्तर द्या. मलाच काल इथे येताना अस्वस्थ वाटत होते की मी कसं यांना माझा चेहरा दाखवू, काय या लेकीला मी सांगू. अहो मी पण गेले खूप गोष्टींमध्ये, पण माझे वडील माझ्यावर आहे, तिचे वडील परत येणार नाही आहे. तो लढायला लेकी लढू शकतात. आम्ही सगळ्या लढलो, तुम्ही पण लढला, आमचे भाऊ पण खूप लढले, पण हिला कुठल्या तोंडाने उत्तर देऊ. हिचे तर बाबा परत येणार नाही. आणि मुलगी अभ्यास करते, भाषण करते, आणि ते असंवेदनशील सरकार फार एका शब्दाने बोलत न्याय देऊ म्हणतं. काय न्याय द्या कुटुंबाला दिला. आणि माझा प्रश्न आहे पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांना की तो 7वा माणूस आहे कुठे. त्या तानाजी सावंताचं पोरग विमान वापस बोलले, माझा काही नाही, ते तुमचा वैयक्तिक, ते तानाजी सावंतजी जे काय त्यांचं झालं, तो तुम्हाला मुलगा सापडतो विमान परत येऊन, पण आमच्या भावाचा खुनी हा तुम्हाला सापडत नाही. इतके निर्दयी आहात तुम्ही. काय गरीब आहे, शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे म्हणून त्याला आवाज नाही या देशामध्ये. हे सब नाही चले. आम्ही पूर्ण ताकदीने या कुटुंबाच्या मागे उभं राहू आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही, आणि ह्या दोन्ही मुलांची जबाबदारी जी आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली आहे, अर्थातच आम्ही यांचं कुटुंब म्हणून या मुलांच्या सगळ्या दुःखत आहेत, पण ते सुख याच्यात आम्ही आयुष्यभर राहू, हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देते. आणि आज गावकरी आपण मोठ्या संख्येने आला आणि तो विश्वास माझ्यावर दाखवला. मी नेहमी सगळ्यांना सांगतो की एखाद्याने जेव्हा आपल्यावर विश्वास टाकताना त्याचं एक मोठं दडपण असतं आणि एक मोठी जबाबदारी असते, आणि तुमची बहीण म्हणून ही आज जबाबदारी घेणार आहे. आणि मी शब्द तुम्हाला देते की बाप्पा आणि मी आयुष्यभर, आणि संदीप भैया, आम्ही सगळे तुमच्याबरोबर